डिसेंबर 16 हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न 1. भारताची पहिली स्वदेशी हायड्रोजन फ्युएल सेल प्रवासी नौका कोणत्या कंपनीने बनवली? उत्तर. कोचिन शिपयार्ड लिमिटेड. स्पष्टीकरण. ही प्रदूषणमुक्त नौका हरित नौका मोहिमेचा भाग असून ती वाराणसी येथे सुरू करण्यात आली आहे. प्रश्न 2. भारतीय भाषा उत्सव 2025 ची थीम काय आहे? उत्तर. भाषा अनेक, भाव एक. स्पष्टीकरण. सुब्रमण्यम भारती यांच्या जयंतीनिमित्त डिसेंबर 11 भाषिक एकता दर्शवण्यासाठी हा उत्सव साजरा होतो. प्रश्न 3. नुकतेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपले राज्य नक्षलमुक्त घोषित केले? उत्तर. मध्य प्रदेश. स्पष्टीकरण. बालाघाट आणि आसपासच्या भागातील नक्षलवाद्यांच्या शरणागतीनंतर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी ही घोषणा केली. प्रश्न 4. 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा पहिला देश कोणता? उत्तर. ऑस्ट्रेलिया. स्पष्टीकरण. मुलांच्या मानसिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने हा कायदा मंजूर केला आहे. प्रश्न 5. महिला, शांतता आणि सुरक्षा निर्देशांकात भारताचा क्रमांक कितवा आहे? उत्तर. 131. स्पष्टीकरण. 181 देशांच्या या यादीत महिलांचा समावेश आणि सुरक्षिततेच्या आधारावर भारताला हे स्थान मिळाले आहे. प्रश्न 6. डेव्हिस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर. टेनिस. स्पष्टीकरण. याला टेनिसचा वर्ल्ड कप मानले जाते आणि ही पुरुषांची आंतरराष्ट्रीय सांघिक स्पर्धा आहे. प्रश्न 7. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये कोणते विद्यापीठ पहिल्या क्रमांकावर राहिले? उत्तर. चंदीगड विद्यापीठ. स्पष्टीकरण. राजस्थानमध्ये झालेल्या या स्पर्धेत चंदीगड विद्यापीठाने सर्वाधिक सुवर्णपदके जिंकली. प्रश्न 8. रामसर यादीत नव्याने आलेले सिलिसेढा आणि कोपरा जलाशय कोणत्या राज्यात आहेत? उत्तर. राजस्थान आणि छत्तीसगड. स्पष्टीकरण. सिलिसेढा तलाव राजस्थानमध्ये तर कोपरा जलाशय छत्तीसगडमध्ये आहे. प्रश्न 9. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस 2025 ची थीम काय आहे? उत्तर. शाश्वत ऊर्जा नवोपक्रम आणि नागरिक सहभाग. स्पष्टीकरण. ऊर्जेची बचत आणि कार्यक्षमतेबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस 14 डिसेंबरला साजरा होतो. प्रश्न 10. विजय दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? उत्तर. डिसेंबर 16. स्पष्टीकरण. 1971 च्या युद्धात पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.